नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीची विशेष रणनीती आखली गेली आहे। विधान परिषद निवडणुकीत मतफुटी रोखण्यासाठी महायुतीनं ऑपरेशन ठाणे मोहीम राबवलेली आहे। महायुती सगळ्या मतदारांना ठाण्यात अज्ञात स्थळी ठेवणार आहे। मतदानाच्या दिवशीच मतदारांना पुन्हा नाशिकमध्ये आणलं जाईल। गोकुळगीते प्रकरणानंतर महायुतीकडून विशेष रणनीती आखली जाते। महायुतीच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करा अशा मतदारांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या। नाशिकमधल्या बैठकीत मंत्र्यांकडून मतदान प्रक्रियेबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले। नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीत नाराजी नाट्य कायम आहे। राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकरांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंवरती नाराजी व्यक्त केली आहे। नरेंद्र दराडेंनी 5 वर्षात एकही काम केलं नाही असं हिरामण खोसकर म्हणाले। निवडणूक झाल्यावर उमेदवारांना जमिनीवर राहावं असंही हिरामण खोसकर म्हणाले। उमेदवारांनी थोडी सुधारणा करावी की मागच्या सुद्धा आम्ही कळत न कळत मदत केली, पण 5 वर्षे एकही काम केलं नाही। 7 वर्ष आज आम्हाला पक्षाचा आदेश पाळायचा। पक्षाने आम्ही सांगितलं आम्ही 100% मदत करू। माझे दोन्ही नगर परिषदेचे काही नगरसेवक आहेत ते 100% मदत करतील। वहिनीनं आम्हाला आदेश दिला नाही, तटकर साहेबांनी आदेश दिला नाही, परंतु उमेदवाराने एकदा इलेक्शन झाल्यानंतर जमिनीवर आमची